आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. अकोले तालुक्यातील कोतुळ येथील वयोवृद्ध भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे आणि बहीण तान्हुबाई रघुनाथ बराते यांच्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाचा परवाना त्यांच्या नावानं होता. त्यांची फसवणूक करून कोतुळ येथील शिवाजी तुकाराम देशमुख यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हा परवाना आपल्या नावाने करून घेतला. आमचा अधिकृत परवाना परत मिळावा या मागणीसाठी वयोवृद्ध भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे आणि बहीण तान्हुबाई रघुनाथ बराते यांनी कुटुंबासह शिवाजी तुकाराम देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण केलं. शिवाजी तुकाराम देशमुख हे दुकानामध्ये कामाला होते, तर डोंगरे हे निरक्षर असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन खोट्या सह्या घेऊन त्यांनी फसवणूक केली, असं नवनाथ भाऊसाहेब डोंगरे यांनी म्हटलंय. आमच्या दुकानाचा अधिकृत परवाना पुन्हा आम्हाला मिळावा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू, असा इशारा नवनाथ डोंगरे यांनी दिलाय. माझे आजोबा काशीनाथ भाऊ डोंगरे यांना कोतुळ गावात देशी दारूचे दुकान भेटले. त्यानंतर भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे हे माझे वडील यांच्या नावाने आले व शिवाजी तुकाराम देशमुख हे कामगार होते आहेत आमच्या दुकानावर. त्यांनी एक्साईजचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धरून हाताशी धरून त्यांनी लायसन नावच केले. तो आधी आमच्याकडं कामगार होता. त्याने आता 51% त्याच्या नावाने केले व मी अल्पवयीन होतो, माझ्या नावाने 49% केली. माझ्या छेडछाड केली व आमच्या नावाने पूर्ण लायसन होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्ही त्याच्या घरापुढे आत्मदहन करू आणि आम्हाला न्याय द्यावा. एक्साईज डिपार्टमेंट तो हाताशी धरतो, त्याच्या पैशाचा वापर करतो. पूर्ण जनतेला माहिती स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबाची फसवणूक केली आहे आणि आम्हाला ती लायसन नाव होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आमचा प्राणही गेला तरी चालेल. शिवाजी देशमुखने हे जनतेसमोर येऊन सांगावा की फसवेले की नाही. फसवेल नसेल तर आम्ही आहे ते त्याला देऊन टाकू. त्याने जनतेने हे करावा, जनतेला सांगावा, मीडिया पुढे यावा, मीडियाला त्याने सांगावा म्या भाऊसाहेब डोंगरे यांना कसं फसवलं हे मीडिया पुढे येऊन त्याने जाहीर करावा. आम्ही आहे पण त्याला ते देऊन टाकू. त्यानं पूर्णपणे आमची फसवणूक केली, आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही त्याच्या घरापुढं आत्मदहन करू. वयोवृद्ध भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे हे 4 दिवसांपासून केलेल्या उपोषणामुळे तब्येत खालावून त्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलंय. आमचा परवाना आम्हाला मिळावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबानं केली आहे. ऑफिशियल चालू आहे. आज 4 दिवस राहतो जीवन. मी आयुष्य ताब्यात माझ्या हात दिल्याशिवाय मी जीव चालणार. जीव चालला. मी सरकारी दवाखान्यात ॲडमिट झालेलो आहे. सलाईन चालू आहे. देखत गेलं मला बसलं तर उठवा लागत आणि टाकून देतो. तेव्हा मला न्याय मिळाला पाहिजे, लायसन माझा मिळालं पाहिजे. शिवाजी देशमुखने दुकान दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही. आमच्या वडिलांना बसून त्यांनी नाव करून घेतलंय. आता आम्ही 2 दिवस झाले इकडे बसलोय. कोणीच येत नाही, जात नाही. कोणी दखल घेत नाही आणि शिवाजी देशमुख तोंडच दावत नाही, बाहेरच येत नाही बांधल्याच्या. आणि आम्हाला काही झालं तरी आम्ही आता उठणारच नाही, हटणारच नाही बाबा. इकडेच बसणार आहे जोपर्यंत आमचं करून देत नाही तोपर्यंत. आमचं दुकान नाव करून देत नाही तर आम्ही उठणार नाही आणि मेलं तरी इथंच थांब, मरू पण उठणार. त्याने आमचं द्यावा. तो शिवाजी देशमुख आहे ना, त्यानं आमच्या म्हाताऱ्याला फसवलं. तर आमचं म्हातार थोडीशी दारू घेतली, दारू पाजून तिचे सह्या घेतल्या आणि लायसन चोरलं पण देतोय कुठं आता. लपून बसतो, आमची गाठ घेत नाही, बाहेर सुद्धा निघत नाही. आम्ही एवढं उपोषण करतोय, आमची कोणी चौकशी करीत नाही. तर कायला बसल्यात का काय अधिकारी का काय काम करून राहिले.
हां त्यांनी चौकशी नको करायला का ते अधिकारी आहेत ना. शिवाजी तुकारामाने ना आमचं लायसन फसवून घेतले. आम्हाला म्हणला देतो कुठं देतो आणि बाहेरसुद्धा येत नाही का आमची गाठसुद्धा घेत नाही. आम्ही काही झालं तर एवढं उठणारसुद्धा नाही. मेलो तरी नाही उठणार. आमची कोणी नाही सरकारी लोक काही काळजीसुद्धा घेतली नाही का कशाला बसले काय झालं. आणि येत्या तर नुसतं वरच्यावर विचारत्या कमून बसल्या तर तुम्हाला थंडी वाजते चला घरी निघा. आम्ही एवढं उठणार नाही जीव गेला तरी. भाऊसाहेब डोंगरे यांचे वडील काशीनाथ डोंगरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना हे देशी दारू दुकानाचं लायसन्स मिळालं होतं. त्यानंतर ते भाऊसाहेब डोंगरे यांच्या नावावर झालं. शिवाजी तुकाराम देशमुख हे त्या ठिकाणी कामाला होते आणि त्यांनी फसवणूक करून हा परवाना त्यांच्या नावावर करून घेतला असा आरोप केला गेलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.